नमस्कार मंडळी. भेटी माणसांच्या आणि ठिकाणांच्या शहरामध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक सुजित चव्हाण, अक्षर मानव संघटक म्हणून काम पाहतो. आज आपण आहोत मोरगावच्या जवळ एक अनोखी शाळा आपल्याला बघायची, ज्याला कुडाची शाळा असं म्हणतात. या कुडाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना किंवा सगळ्याच वयाच्या माणसांना माणूस म्हणून आयुष्य जगत असताना जगण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत याच्यावरती एक प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि त्यामध्ये माहितीस्तव काही प्रोजेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. तर चला आज आपण कुडाची शाळा या शाळेला भेट देऊया. धन्यवाद. नमस्कार ताई, आपला नमस्कार. परिचय काय? मी ज्योती चांदगुडे, इथं गाईडचं काम करते. ही एक सुरेश खोपडे IPS रिटायर, हा IPS रिटायर त्यांचा शैक्षणिक पर्यटन स्थळ आहे. इथं पाहण्यासाठी बिग बँग थेरीपासून माणूस मंगळापर्यंत कसा पोहोचला त्याचं एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे. ते इथं तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल. तर त्या 14 अब्ज वर्षापूर्वी अणु रेणू एकत्र येऊन त्यांचं मोठं संयोगीकरण झालं आणि त्यांचा मोठा स्फोट होऊन ह्या आपल्या विश्वाची निर्मिती झाली आहे. ती जवळजवळ 4 स्टेजमध्ये दाखवलेली आहे. ती इथं मुलांना माहितीसह सांगितली जाते. नंतर इथं आपली सूर्यमालेची निर्मिती कशी झाली, ती किती स्टेजमध्ये, ती 9 स्टेजमध्ये. आपल्या पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह कुठला, मून, सगळ्यात लांबचा प्लुटो, सगळ्यात मोठा ज्युपिटर, असं वेगवेगळ्या ग्रहांची इथं माहिती सांगितली जाते. नंतर इथं वाळवंटातल्या जवळजवळ 12-13 प्रकारचे कॅक्टसचे प्रकार तुम्हाला इथं पाहायला मिळतात. मग त्या वाळवंटातल्या वनस्पतींना शार्प असे काटे का येतात, तर त्या वाळवंटातल्या वनस्पतींचं बाष्पीभवन कमी होण्यासाठी त्या वनस्पतींना शार्प असे काटे येतात. ते इथं मुलांना 12-13 प्रकारचे निवडुंगाचे प्रकार इथं दाखवले जातात. नंतर इथं आपले विश्व म्हणजे लाखो तारकांचं पुंज, मिल्की वे पद्धतीचे, ते इथं मुलांना समजून सांगितलं जातं. नंतर इथं आपल्या विश्वाची निर्मिती झाल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला कुठला जीव निर्माण झाला, तर तो 385 कोटी वर्षापूर्वी पाण्यातला जलचर प्राणी तयार झाला. नंतर 70 कोटी वर्षापूर्वी पॅरामोशियम असा प्राणी निर्माण झाला. तिथून पुढे ह्या आपल्या विश्वाची निर्मिती झाली आहे. नंतर इथं एक पुरातत्वशास्त्र डेव्हलप केलेलं आहे. ते इथं मुलांना पाहण्यासाठी ठेवलेले. मग इथं वेगवेगळ्या मानवांच्या काळात आपलं जीवन कसं जगलं, ते कुठले हत्यारे वापरत होते, ते कुठले अन्न खात होते, ते कुठले वस्त्र वापरत होते, ते कसं जीवन जगत होते, ते इथं दाखवलेलं आहे. मग कुशल मानव, ताठकण्याचा मानव, शक्तिमान मानव, बुद्धिमान मानव आणि शेवटी आधुनिक मानव म्हणजे आपण. मग त्यात एवढा काही बदल झाला नाही, फक्त लहान मोठा एवढाच बदल झालेला आहे. ते इथं दाखवलेलं आहे. नंतर इथं मानवी उत्क्रांतीचे, ह्युमन इव्हॉल्युशनचे टप्पे दिलेले आहेत. ते जवळ मुलांना अभ्यासामध्ये 5च टप्पे सांगितले जातात, पण ॲक्च्युली 12-13 प्रकारचे टप्पे येते. मग ड्रायोफिथिकस पासून मॉडर्न माणूस कसा तयार झाला, ते इथं मुलांना समजून सांगितलं जातं. ते इथं दाखवलेलं आहे ह्युमन इव्हॉल्युशनचं. नंतर इथं जवळजवळ 750 प्रकारच्या वनस्पती आहेत. त्यातील आम्ही इथं 300 आयुर्वेदिक वनस्पती दाखवलेल्या आहेत. त्यांचे आम्ही स्थानिक नाव, बोटॅनिकल नेम, त्यांचा उपयोग वगैरे पाट्यांवरती लिहिलेले आहेत. मग काळी गुंज, पांढरी गुंज, लाल गुंज, अशा गुंजचे प्रकार, 3 प्रकारच्या गुंज इथं आम्ही दाखवलेले आहेत. मग आपण पान खातो, त्यामध्ये हा गुंजचा पाला असतो बघा. त्यावेळेस तो पूर्वी जास्त प्रमाणात खाल्ला जायचा आणि पाला खाल्ला तर गोड लागतो. त्याच्यानंतर आपण कुठलीही वस्तू खाल्ली तरी ती आपल्याला बेचव लागते. ह्या पाल्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे तो पूर्वी जास्त प्रमाणात खाल्ला जायचा. असं एक गुंजाचा उपयोग आहे. नंतर मग इथं गणसर आहे, डोंबी आहे. हे वनस्पती औषधी आहेत का? हो, औषधी. मग याचे साल नाही का आपण ह्याच्यासाठी वापरतो, हृदयविकाराचा त्रास कमी होण्यासाठी, त्याची साल मिळते मेडिकलमध्ये, ती लोक विकत आणतात. तिथं प्रत्यक्ष तुम्हाला अर्जुनाचं झाड पाहायला मिळेल. हे टेंभुर्णी वनस्पती ही रानमेव्यासाठी उपयोग केला जातो. बघा, त्याला फळ लागलेले आता. ते उन्हाळ्यात फळ खायला येतं, चक्कूच्या आकाराचं असतं.
मग ही चिकूतलीच एक प्रकारची प्रजाती आहे का? हो हो. मग हे बाजारात मिळतात का ही फळं? नाही, हे रानमेव्यासाठी वापरले जातात. रानमेवा का? हो, आणि हे जी इम्युनिटी वगैरे वाढवण्यासाठी खूप, आणि फळ बी वेगळ्या आकाराचे बघा, त्याचा आकार कसा आहे, ते कसं आलंय बघा पानाच्या ह्याला चिटकून, हा. आणि वरून वेलवेटचं हे मग हे आता पिकलेलं फळ कसं ओळखायचं याचं? ते हे पडतं, गळून खाली पडतं, किंवा पण त्याच्या रंगात काय बदल होतो का? होतं ना, पूर्ण गर्द होतं ते. कच्चा असताना हिरवं असतं का ते? हो, हिरवं असतं. अच्छा. पिकतं ते असं. नंतर इथं हे खैर नाही का, आपण खैरापासून कात मिळवला जातो. इथं खैराचं झाड आहे. प्रत्येक झाडांना नाव बोर्ड लिहिलेत का हो, त्यांच्या नाव नावांचे? त्या झाडाचं बॉटॅनिकल नेम, लोकल नेम, आणि त्याचा हे हा, म्हणजे त्याचं उपयोग शास्त्रीय वगैरे. पण नाव लिहिलंय हो, त्याच्यात. शास्त्रीय नाव लिहिलंय. शतावरीचा काढा वगैरे घेतो ना आपण. हो. ते ह्या दिवसात वाळती, परत ती हिरवी बनती. हा. जे लोकांना वाटेल ती वनस्पती जळेल, पण ती जळत नाही. ती जिवंत असते. त्याचा वेल खूप मोठा होतो. आमच्याकडे बरेच आहे शतावरी. नंतर ही वनस्पती लाजाळू आहे. लाजाळू नाही का, लाजाळूच्या वनस्पतीपासून पाला जर भाजला असेल आपल्याला, तर हा पाला आहे ना गावरण तुपात भाजतात, आणि त्याची बारीक बुकटी करून जिथं भाजलं तिथं लावलं तर ते खपली पडण्यास, धपली धरण्यास मदत होते, वन जाण्यास मदत. लाजाळूचे भरपूर उपयोग आहेत आयुर्वेदिक. खैरापासून आपल्याला कात मिळतो. हा डोंबी आहे, अर्जुन, अशी वेगवेगळ्या वनस्पती इथं आहेत. हे लाजळूचं झाड मिटण्याचं कारण काय असेल बरं? पान असं मिटतं त्याचं? ते आता हे असतं ना, रासायनिक आहे का प्रक्रिया हो, काय? रासायनिक प्रक्रिया. अच्छा. नंतर हे खैराचं झाड आहे बघा, ह्याच्यापासून ऍक्च्युली ते झाड आहे इकडे बी पडून उगवलेलं आहे. हा. ह्याच्यापासून कात मिळवला जातो. खैराचं झाड आहे का हे? हो, खैर. याच्यापासून कात बनवतात? हो, म्हणजे तो पानात टाकून खाल्ला जातो खाल्ला तो? जातो त्यो. हो. बर. नंतर इथं मग आपल्याकडे अशी काही उत्पादनं घेतली जातात का इथं? अजून आमचे वनस्पती छोटे आहेत. हा. अजून म्हणजे वेगवेगळ्या ॲग्रिकल्चरचे मुलं हा. इथं पाहण्यासाठी येतात. हा. त्यांना झाडं वगैरे ही अजून मोठी झाडं झाली तर आम्ही ते पण आयुर्वेदिक नाही का मेडिसिनची ते उत्पन्न घ्यायला सुरुवात करणार आहे. या ठिकाणी जी शेतीची अवजारं बनवलीत ही इथंच बनवलीत का बनवून घेतली? बनवून घेतलेली आहेत, ती सगळ्यात जुनी अवजार आहेत. हम्म. सगळ्या सुरुवातीला माणूस दगडाची हत्यारे टोकदार बनवून तो शेती करू लागला. त्याला अवजारे वगैरे काहीच नव्हती. हो. त्यानंतर तो लाकडी हत्यारे अवजारे बनवू लागला. नंतर ही लोखंडी अवजारे आली. आता सरास शेती ट्रॅक्टरच्या अवजारांनी केली जाते. हा. ते इथं मुलांना कसा बदल होत गेला माणसामध्ये हम्म. आणि कसा शोध लागत गेला ते इथं दाखवलेले आहे. नंतर इथं हा रिठा नाही का, आपण रिठा वापरतो कपडे धुण्यासाठी, रिठा. बर. आंघोळीसाठी. हा. रिठा, शिकाकाई, हो. हिरडा, बेहडा, शिवण, हा. मुरुड शेंग, हा. बिब्बा, हा. गुगळ नाही का, गुगळचा गुगळ, हो. काड्या हे करून पाण्यात उकळून हो. मुलाला ताप आला असेल तर ते ताप कमी करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. शिमारुबा, आयापान, अशी अशी वेगवेगळी झाडे इथं तुम्हाला ह्या परिसरात पाहायला मिळतील. हा रिठा आहे. जवळजवळ निरगुडीच्या आमच्याकडे 3 प्रकारच्या निरगुडी तुम्हाला पाहायला मिळतील. हा. लाल, पांढरी, काळी. हा. ही पांढरी निरगुडी आहे. मग लाल असते ती लाल पानांची असते. पांढरी म्हणजे खोड पांढरं आहे का त्याचं? हो, खोड हा, पांढरं हा. असं. आणि काळी, हा. अशी 3 प्रकारच्या निरगुडी तुम्हाला पाहायला मिळतील. इथं आपल्या 50 वर्षापूर्वीचं झोपडीचं घर कसं असतं आजोबांचं, हो. ते इथं दाखवलेलं आहे. त्याची एक प्रतिकृती तयार केली, ते घर तुम्हाला इथं पाहिजे. हा. ही नरक्या वनस्पती आहे. हा. ह्याच्यापासून ही आपल्या भारतामध्ये सिंधुदुर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. बर. ह्या वनस्पतीची जेव्हा तस्करी व्हायला लागली त्यावेळेस आपल्या भारतीयांनी शोध घेतल्यानंतर कळलं की ह्याच्यापासून कॅन्सर रोग औषध तयार केलं जातं. हो का? हो, काय नाव याचं? नरक्या. नरक्या. मग आता ह्याच्यावर औषध बनवलं जातं का? हो, बनवलं जातं. त्याच्यावर उपचार पण होत आहेत हो, आता? होतात. हे काय आहे? 50 वर्षापूर्वीचं झोपडीचं घर कसं असतं त्याची एक प्रतिकृती तयार केली त्या घरात. ते इथं आपल्याला पाहण्यासाठी. अच्छा, तर हे 50 वर्षांपूर्वी प्रतिकृती असणाऱ्या झोपडीची प्रतिकृती इथं केलेली आहे. मग त्या घरातील भांडी, शेतीची अवजारे वगैरे इथं पाहण्यासाठी मिळणार आहेत.
आता काही वर्षांपूर्वी जेव्हा घरं मातीची होती आणि कुडाची घरं असायची त्यावेळी कसं घर तयार केलं जायचं त्याची प्रतिकृती म्हणून इथे एक झोपडी तयार केलेली आहे. त्यावेळच्या जुन्या पद्धतीच्या काही वस्तू या ठिकाणी मांडलेल्या आहेत, आपल्याला पाहायला मिळतात. खाली पाहाल तुम्ही तर शेणानं सारवलेलं जमीन दिसते. या भिंतींना सुद्धा एक प्रकारे मातीचा पोतारा दिल्यानंतर जशा त्या भिंती दिसतात तशा या भिंती बनवलेल्या आहेत. कुक्कुटपालन व्यवसायामध्ये कोंबडी डालण्यासाठी किंवा कोंबड्याच्या संरक्षणासाठी झाप तयार केला जायचा, तो वापरला जायचा. इथं कोंबडी ज्यावेळी अंडी देते आणि पिलांना जन्म देणार असते त्यावेळीची प्रक्रिया या खुराड्यामध्ये केली जाते. याला कुडुका असं पण म्हणतात. इथं एक रांजण दिसतोय मातीपासून बनवलेला. नंतर इथं शेतात गेल्यानंतर कुत्र मांजर आपल्या टोपल्यातली भाकरी खाऊ नये म्हणून वरती शिका अडकवलेलं असायचं, त्याच्यावरती टोपलं ठेवलेलं असायचं. तर लाकडी परात आहे बघा, लाकडी काठवड, काठवड म्हणत. ह्या लाकडी सोऱ्या नाही का कुरड्या करण्यासाठी, ही पितळी चिमणी. नंतर हा पोळपट असायचा, त्या पोळपटाला खेटूनच तेल घेण्यासाठी वाटी असायची केलेली. नंतर हे कबशीचं घर आहे, हे तर कप अडकवलेल्या बशा ठेवलेल्या असायच्या. हे रवी आहे ताग उसळण्यासाठी. हे उखळ मुसळ आहे, पूर्वी मिक्सर नव्हतं त्यावेळेस भाजीचा मसाला ह्या उखळ आणि मुसळाने बारीक करून तयार केला जायचा. हा शेवयाचा पाट आहे, हे रेशनच्या ह्याच्यावर त्या शेवया वळल्या जायच्या. नंतर हा डाव आहे, चिकटण्यासाठी हा डाव वापरला जायचा. हे गिरणीत आपण आता पीठ गिरणीतून दळून आणतो, पण त्यावेळेस ह्या जात्यावर धान्य दळून पीठ तयार केलं जायचं. नंतर हे धान्य तयार करण्यासाठी ही मोगरी वापरली जायची. नंतर पूर्वी आजीला कपाट वगैरे काहीच नव्हतं, त्यावेळेस त्या आजी आपल्या अशी उतरंड असायची ह्याची, त्यावेळेस त्या उतरंडीमध्ये धान्य ठेवून तिचे महत्त्वाचे दागिने पैसे त्या धान्यामध्ये पुरून ठेवले जायचे. आणि नंतर असं देवघर असायचं, कपड्यांची वलन असायची, पाहुणे आल्यानंतर अशी बाज असायची काथ्याने विणलेली, त्याच्यावर घोंगडी असायची आणि हे सगळं एकाच खोलीत असायचं. नंतर धान्य साठवण्यासाठी उंच आणि रुंद अशा कणगी असायच्या, त्याला शेणाने सारवल्यामुळे त्यातल्या धान्यांना कीड नव्हती लागत, ते धान्य हाय जसे तसं राहायचं किती वर्ष. त्यानंतर अशा पत्र्याच्या टंक्या असायच्या. नंतर हे आजीची कुंकाची पेटी आहे, अशी कुंकाची पेटी असायची, ती आपलं सगळं. याला ट्रंक असंही म्हणतात खरं. आणि हे पत्र्याचे काही डबे या ठिकाणी आहेत, धान्य वगैरे साठवण्यासाठी किंवा काही मौलिक वस्तू त्यात ठेवल्या जायच्या. ही आजीची कुंकाची पेटी आहे, आजीचं सगळं काम आवरल्यानंतर ती आपलं मेकअप करण्यासाठी एक आजीची कुंकाची डबी किंवा पेटी इथं असायची. नंतर ही आदुली चिपट मापट असायची, 2.5 किलोची आदुली चिपट 8वा नाही का टाकलं नंतर एक आदुली व्हायची ते इथे. नंतर पूर्वी मोठी मोठी कुरणं असायची. नंतर मग काय करायचं, गुराखी आपल्या गुराख्याच्या गळ्यात असा मोठा घंटा बांधायचा आणि तो घंटा वाजला की त्या गुराख्याला कसं समजायचं की आपलं जनावर ह्या ठिकाणी आहे. नंतर हे धान्य पेरण्यासाठी हे चाड वापरलं जायचं. नंतर हे मग बैलांचं बैलपोळ्याचं साहित्य हे सगळं. मग चाळ आहेत, गळ्यात बांधायचे घुंगरू आहेत. नंतर ते नाही का हे असतं बाशिंग वगैरे, घंटाच आहे तो नाही खाली पडलेला, आणि त्या आंघोळीचा दगड आहे आणि सगळं एकाच खोलीत असायचं. इथं काय म्हणाले, म्युझियम. हा, इथं एक संग्रहालय आहे, याच्यामध्ये काही पुरातन वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत आणि काही आधुनिक वस्तू किंवा काही महत्त्वाच्या वस्तू या ठिकाणी आहेत. तिथं आपल्या जमिनीचं उत्खनन करताना वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले वेगवेगळ्या प्रकारचे खनिज दगड, काही समुद्रातले फॉसिल्स आहेत. ऑलिम्पिक खेळ कुठले, नॉन ऑलिम्पिक खेळ कुठले, ते इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे दगड कुठून गोळा केलेले आहेत? वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. तरी त्यातली काही ठराविक नावं सांगता येतील? नाही. कुठल्या गावांमधून किंवा देशांमधून असं? नाही, आपल्या महाराष्ट्रातलेच आहे सगळे, पण महाराष्ट्रात जिथं जिथं उत्खनन होतं त्या त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनीतले खालचे दगड आहेत, काही समुद्रातले फॉसिल्स आहेत.
तर मंडळी, हे जमिनीमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे काही खडक किंवा खडकाचे प्रकार किंवा दगड किंवा दगडांचे प्रकार, मिनरल्स डिपॉझिशनमुळे होणारे हे बदल आपल्याला दगडांमध्ये किंवा खडकांमध्ये पाहायला मिळतात. काही समुद्राच्या तळाशी सापडतात, काही खोल जमिनीमध्ये सापडतात. यातील काही कोरल्स सुद्धा आहेत जे समुद्राच्या तळाशी तयार होतात. कोरल्स हे सुद्धा समुद्राच्या तळाशी असणाऱ्या खनिजांच्या एकत्रीकरणामुळेच तयार झालेला एक प्रकारचा दगड असतो, जो कितीही लांबीचा असू शकतो. म्हणजे जवळपास समुद्राच्या एका किनाऱ्याकडून दुसऱ्या किनाऱ्याकडे जाण्यासाठी काही ठराविक किलोमीटरच्या परिसरापर्यंत हा एक सलग पद्धतीनं तयार झालेला असू शकतो. त्याच्यात त्वचा आणि केस जीवाश्म स्वरूपात ठेवलेले. कशाचा? मॅमथचा हत्ती. हां, काय होता तो? आपल्या भूतलावरून प्रचंड मोठे सुळे असलेल्या मॅमथचा हत्ती नष्ट झाला. त्याची त्वचा आणि केस इथं जीवाश्म स्वरूपात ठेवलेले एक मोरोका इथं तुम्हाला पाहायला मिळेल. मॅमोथ, अच्छा. नंतर इथं सहारा वाळवंटात पडलेल्या एका मेटोराइट उल्केचा तुकडा तुम्हाला पाहायला मिळेल. उल्कापात सहसा जमिनी होत नाही, जमिनीपर्यंत नष्ट होते. अपवादात्मक सहारा वाळवंटात पडलेल्या एका मेटोराइट उल्केचा तुकडा इथं पाहायला मिळेल. नंतर इथं शार्क माशाचे दात आहेत. शार्क माशाचे दात. शार्क असे दात नाही का शार्कचे, हो. हे तुम्हाला इथं पाहायला मिळतील. वेगवेगळे खनिज दगड आहेत. हे बी वेगवेगळ्या प्रकारचे खनिज दगड तुम्हाला इथं पाहायला मिळतील. खनिजांपासून तयार झालेल्या या काही आकृत्या आहेत दगडाच्या स्वरूपामध्ये इथं. खेळ आहेत, खेळांचं साहित्य. ऑलिम्पिक खेळ कुठले, नॉन ऑलिम्पिक खेळ कुठले, ते इथं दाखवले. आपल्या भारतातले 20 धर्मग्रंथ आहेत, त्यातले 8 धर्मग्रंथ इथं तुम्हाला पाहायला मिळतील. मग गुरु ग्रंथ साहिब शीख लोकांचं, नंतर कुराण मुस्लिम लोकांचं, भगवद्गीता त्रिपिटक बुद्ध लोकांचं, आय चिंग चीन लोकांचं, हिब्रू लोकांचं तोराह, भगवद्गीता, छोटं बायबल. छोटं येशू ख्रिस्तांचं बायबल. असे एकूण 8 ग्रंथ आहेत का? हो. इकडं काही खेळाची वस्तू किंवा साहित्य दिसतात आणि इथं ऑलिम्पिक गेम्स कोणकोणत्या त्याची माहिती सांगणारा हा माहिती फलक आहे. विजेत्यांचे फोटो वगैरे लावलेले, गेम्स विजेत्यांचे. नंतर इथं आपल्या समुद्रातून सापडलेल्या प्रकारचे शंख शिंपले, वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपले इथं तुम्हाला पाहायला मिळतील. इथं विविध प्रकारचे शंख शिंपले जे समुद्रातून किंवा नदीपात्रातून गोळा केलेले असे शंख शिंपले या ठिकाणी आहेत प्रदर्शनासाठी. नंतर इथं आपले भारतीय खेळ, मातीची भांडी वगैरे, विटीदांडू, बहुरा, फडकी, गोट्या, असे वेगवेगळे खेळ, भारतीय खेळ तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ग्रामीण भागात पूर्वी खेळले जायचे हे खेळ, तर त्याचे काही प्रतिकृती या ठिकाणी, खेळाच्या ज्या वस्तू होत्या त्याच्या प्रतिकृती इथं बनवून ठेवलेल्या. तर वाद्यांचे प्रकार ठेवलेले, तालवाद्य, सुरवाद्य कुठली,
ते इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे ओरिजिनल आहेत का? हो ओरिजिनल. इकडं तंतुवाद्य काही दिसत आहेत ठेवलेली. पेटी ठेवली आहे इथं, चौघडा आहे, त्यानंतर संबळ आहे, तुंतुना आहे. वीणा तंबोरा. लोककलेसाठी किंवा विविध कलागुणांमध्ये हे वाद्य वापरले जायचे. तर इथं नृत्यांचे प्रकार दाखवलेले आहेत, वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य प्रकार. इथं भारतातल्या विविध राज्यांमधले नृत्याचे प्रकार आणि त्याच्याशी संबंधित असणारे सांस्कृतिक पोशाख आपल्याला या फोटोमध्ये पाहायला मिळतात. इथं प्रत्येक फोटोमध्ये त्या नृत्याचा प्रकार आणि ते ज्या राज्यातला आहे त्या राज्याचं नाव असं दिसतं. जसं आसाममध्ये बिहू पद्धतीचं नृत्य आहे किंवा उत्तराखंडमध्ये गरवाली प्रकारचं आहे. असं विविध राज्यांमधल्या नृत्याचे प्रकार आपण पाहतो. या बाजूला सुद्धा काही दगडांचे प्रकार किंवा या ठिकाणी दगडच पाहायला मिळतात ठेवलेले. आणि आर्चरीमधली काही इथं हत्यारं या ठिकाणी दिसत आहेत. इथं धनुष्यबाण ठेवलेला आहे, तिथं कट्यार ठेवलेली दिसते. हे सगळे संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या पूर्वी वस्तू होत्या. आता खूप आधुनिक वस्तू या ठिकाणी येतात. आदिवासी वाद्य, हे आदिवासी संस्कृतीमध्ये वापरली जाणारी काही वाद्य, याच्यामध्ये सॅक्सोफोन हा फक्त आधुनिक आहे. बाकी सर्व वाद्य ही आदिवासी बांधवांच्या कलेमधली वाद्य आहे. इथं पखावज दिसतोय आपल्याला. हो, मृदुंग आहे. चाळ नाही का, नारद मुनींच्या हातातले चाळ, बीन. हां, संत महात्म्यांकडे पण हे या वस्तू असायच्या. तर मंडळी, आपण पाहू शकताय कशा पद्धतीनं हा सर्व परिसर नैसर्गिक पद्धतीनं इथं उभा केलेला आहे. कमीत कमी कृत्रिम वस्तूंचा वापर आणि जास्तीत जास्त नैसर्गिक वस्तूंचा वापर करून हे एक अनोखं पर्यटन स्थळ इथं उभारण्यात आलेलं आहे. खरं तर याला पर्यटन न म्हणता अभ्यासाचं महत्त्वाचं ठिकाण म्हटलं पाहिजे. कारण जगण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या आणि सगळ्या नैसर्गिक गोष्टींचं या ठिकाणी जतन करून ठेवलेलं दिसतंय. ज्या गोष्टी आपल्याला जगणं शिकवतात. इथं काही पक्ष्यांचे प्रकार दिसत आहेत वेगवेगळे. या बाजूला काही आफ्रिकन पोपट इथं दिसत आहेत. इथं काही विद्यार्थ्यांना निवास मुक्कामाची देखील सोय करण्यात आलेली आहे. हा सुंदर असा एक कॉमन हॉल आहे या ठिकाणी. विद्यार्थी इथं जर अभ्यासात दौऱ्यासाठी आले तर इथं राहण्याची एक सुंदर अशी व्यवस्था आहे. याची किती फी द्यावी लागते ताई? हां, 1 दिवसाचे का? राहण्यासाठी 1 दिवसाचे 100 रुपये या ठिकाणी घेतले जातात, जर फक्त मुक्कामाची व्यवस्था हवी असेल तर. आणि मग जेवण वगैरे असेल तर मग त्यात वेगळे चार्ज लावले जातात. बरं. टॉयलेट, बाथरूम वगैरे सगळं आहे. अतिशय सुंदर अशी ही व्यवस्था आहे. इथं राहण्यासाठी मग खाली टाकायला काही गाद्या वगैरे मिळतात का? सगळं सगळी सोय करून दिली जाते. गाद्या, बेडशीट वगैरे सगळं. फक्त मग ते 100 रुपयांच्या मध्येच घेतलं जातं ना सगळं? हो, गरम पाणी. बेडशीट आणि अंगावर तुमचं असतं. बेडशीट आणि उशी दिली जाते. हो, उशी, फॅन वगैरे सगळं दिलं जातं. सगळी सोय केली जाते. बरं.
जर कुटुंबांना काही स्वतंत्र व्यवस्था करायची असेल तर इथं काही त्यांच्या अशा स्वतंत्र पार्टिशन्स करून दिलेले आहेत. रूम वगैरे दिले. इथं हां, या पद्धतीचे इथं स्वतंत्र व्यवस्था आहे कुटुंबाची. लाईट लावू का? नको. इकडं पण दुसरं आहे का रूम? हे कॅन्टीन आहे पाठीमागचं. खाली भरपूर आहे कॅन्टीन. या ठिकाणी स्वतंत्र अशी जेवणाची व्यवस्था आहे. याला बांबू हाऊस असं म्हणतात. बांबू हाऊसमध्ये एका वेळी किमान 50 ते 60 लोक जेवायला बसू शकतात. जेवणाचे इथं चार्जेस स्वतंत्र घेतले जातात आणि तुम्हाला जर तुमची स्वतःची स्वतंत्र जेवणाची व्यवस्था करायची असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला परवानगी मिळते इथं जेवण बनवायची, किंवा मग तुम्ही बाहेरून पण जेवण मागवू शकाल. आमचं कॅन्टीन वगैरे बी आम्ही तुम्हाला जेवण बनवण्यासाठी देऊ शकतो. हां, इथं कॅन्टीनमध्ये पण तुम्ही ऑर्डर द्याल तसं जेवण बनवून दिलं जातं. जेवणामध्ये काय घेणार याच्यावरती ते जेवणाच्या दर ठरला जातो. हां, इथं प्राण्यांची माहिती व्हावी म्हणून काही पाळीव प्राणी देखील ठेवलेले आहेत. सुंदर असे ससे या ठिकाणी आहेत. संतांची माहिती नाही का असंच वरती. असंच वरती संतांची माहिती वगैरे. यांची देखभाल केली जाते, औषध पाणी वगैरे. हो हो सगळं. आता आलेला मुलगा नाही का, हो. तो सगळं पाहतो. पक्ष्यांचं. महाराष्ट्रातल्या संतांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. मुलांना ही माणसं माहिती झाली पाहिजेत, यांचं कष्ट माहीत असलं पाहिजे, या उद्देशानं इथं काही पोस्टर्स बनवून लावलेले आहेत. सकाळी संध्याकाळी शतपावली किंवा निसर्गामधलं चालणं ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी म्हणून अशी पाऊलवाट या ठिकाणी तयार केलेली आहे. निसर्गरम्य असं हे सर्व ठिकाण आहे. त्याचवेळी आधुनिक तंत्रज्ञानाची सुद्धा माहिती व्हावी यासाठी त्याचे फायदे तोटे किंवा त्याचे दुष्परिणाम अशा पद्धतीनं इथं काही माहिती सांगितली जाते. खरं तर रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून निवांत वेळ काढणं आणि इथं येऊन राहणं हे एक प्रकारचे उपचारच असतात शरीरावरचे, मनावरचे. याच्या पुढे जंगल वॉक नावाचा परिसर तयार केलेला आहे. या ठिकाणी काही पूर्णपणे नैसर्गिक असणारे वातावरण